नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 31 जुलै। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे। पण त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे, तर इगतपुरी या ठिकाणी त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर डहाणू, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, गोरेगाव, चिपळूण तसेच रत्नागिरी, राजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहत दिसणार आहे। त्याचबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो। अहिल्यानगर भागात जर बघितलं तर जामखेड, दौंड, करमाळा, बीड, शिरूर, अळकोटी, कर्जत, जामखेड, खाडा या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर संगमनेर, घारगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण, श्रीरामपूर, गंगापूर, संगमनेर, कोपरगाव, वैजापूर, सिन्नर, निफाड, येवला, तेलवड, मनमाड या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, हरपडा, पाचोरा, पारोळा, धुळे, एरंडल, अंमळनेर, जळगाव, भुसावळ, त्याचबरोबर साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। खामगाव, अकोला, अकोट, अमरावती, करजाना, वाशिम, चिखले, सिल्लोड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। नागपूर, घोटी, वरुड, अरवी, अमरावती, वर्धा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे। नागपूर भागात सुद्धा तुम्ही जर बघितलं तर नागपूर, खंडोली, भंडारा, उमरेड, मोकाना, वर्धा, अरवी, अमरावती, यवतमाळ या गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। हिंगोली, उमरखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, निर्मल, निजामाबाद, अहमदापूर, परळी, माजलगाव, परभणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। काहीज, पेठ, बार्शी, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदापूर तसेच सोलापूर, पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। आपण जर 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणात कोणता चेंज होतं तर बघूया। आपण पुणे भागात जर बघितलं तर पुणे, खेड, जेजुरी तसेच बारामती, लवासा, लोणंद, फलटण या ठिकाणीसुद्धा सकाळचं दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे। लवासा, सासवड या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। मंचर, जुन्नर, चाकण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं दुपारचं ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। शहापूर, वसई, विरार, ठाणे, उल्हासनगर, नेरळ, नवी मुंबई, मुंबई, पेन, खोपोली या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे। त्याचबरोबर वारेसुद्धा वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। संगमनेर, घारगाव, राहुरी, घोडेगाव, भगूर, गंगापूर, श्रीरामपूर तसेच कोपरगाव, वैजापूर, येवला, तेलवड, कन्नड या ठिकाणी दुपारचं वातावरणसुद्धा ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे। संभाजीनगर भागात जर बघितलं तर गंगापूर, अंबड, जालना, पैठण, भगूर या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारात काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर हवासुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे। देऊळगाव राजा, मोहरा, सिल्लोड, चिखली, मेहकर, लोणार, रिसोड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वातावरण दिसणार आहे। आपण जर संध्याकाळच्या 5च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसत आहे। नाशिकच्या विभागात जर बघितलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी, राजूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज संध्याकाळच्या सुमारास येत आहे। त्याचबरोबर निफाड, येवला, मनमाड, मालेगाव, सटाणा, सापुतारा, हवा या ठिकाणी मात्र हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। काही ठिकाणी हवामान हे ढगाळ असणार आहे। अंमळनेर, परोळा, एरंडल, जळगाव, भुसावळ, धुळे या ठिकाणी मात्र हवामान हे ढगाळ असणार आहे, वातावरण ढगाळ असणार आहे। खामगाव, अकोले तसेच सिल्लोड, चिखली, जालना, लोणार, जिंतूर, हिंगोली, वाशिम या ठिकाणी वातावरण पूर्ण हे ढगाळ असणार आहे। श्रीरामपूर, पैठण तसेच वैजापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, जामखेड, बीड, काईज, परळी, माजलगाव, परभणी या ठिकाणी मात्र वातावरण हे संध्याकाळ सुमारास ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे। आपण रात्री सुमारास 9-10च्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल दिसून येतो तर तुम्ही बघू शकता की पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पैठ, लातूर, काईज, बीड, जामखेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहणार आहे। अहिल्यानगरच्या भागात जर बघितलं तर शिरूर,
श्रीगोंदा, राळेगाव, दौंड, कर्जत, खाडा, पाथर्डी, आळकुटी, मंचर, चाकण, पुणे या ठिकाणी वातावरण हे काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे. मंचर, जुन्नर, चाकण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, नेरळ, पेण, अलिबाग, रोहा, दिवाघर, कोरेगाव या ठिकाणी वातावरण हे संध्याकाळचं रात्री सुमारास ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे. कोकण किनारपट्टी म्हणजे रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. काही ठिकाणी हलक्याच्या पावसाच्या सरीसुद्धा पडू शकतात. त्याचबरोबर वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे. तर ही झाली मित्रांनो उशिरापर्यंतची अपडेट दिवसभराची. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एकदा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.